नमस्कार मित्रांनो. आज एक छोटा पण खूप खोल प्रश्न विचारू का? कधी तुमच्या मनात आलंय का की आयुष्यात सगळं योग्य करून सुद्धा काही लोक कायम तिथेच का अडकून राहतात? ते लोक मेहनत करतात, स्वभावाने चांगले असतात, ते कुणाचं वाईट करत नाहीत, तरीही त्यांचं आयुष्य पुढे सरकत नाही. आणि त्याच वेळी काही लोक खूप मोठं काही करत नाहीत, ना जास्त हुशार असतात, ना जास्त मेहनती, पण तरीसुद्धा शांतपणे हळूहळू ते आयुष्यात पुढे निघून जातात. कधी विचार केलाय का असं का होतं? कारण सांगेन, ते लोक काही गोष्टी करत नाहीत आणि आपण त्या चुका नकळत रोज करत असतो. आणि त्या चुका इतक्या सवयीच्या होऊन जातात की त्या चुका वाटतच नाहीत. म्हणून आजचा हा व्हिडिओ ना फक्त मोटिवेशन देणारा आहे, ना फक्त पॉझिटिव्ह बोलणारा आहे. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला आरसा दाखवणारा आहे. मी आधीच माफी मागतो, कारण काही गोष्टी कडू वाटतील, काही गोष्टी ऐकताना तुम्हाला स्वतःचीच आठवण येईल. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही या व्हिडिओमधील एकही गोष्ट इग्नोर केली तर पुढील 5-10 वर्षांनी तुमचंच मन तुम्हाला विचारेल, मी वेगळा का नाही झालो, मी पुढे का नाही गेलो? म्हणून आज मी सांगणार आहे, आयुष्यात कधीही न कराव्यात अशा 16 सगळ्यात घातक चुका. या चुका दिसायला खूप छोट्या असतात, पण त्यांचा परिणाम इतका खोल असतो की माणूस हळूहळू आतूनच हरायला लागतो. जर तुम्ही या 16 गोष्टी मनापासून समजून घेतल्या आणि त्या थांबवल्या, तुमचं मन शांत होईल, आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढेल, लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील आणि तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्कीच बदलायला सुरुवात होईल. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण कदाचित आजचा एक निर्णय तुमचं संपूर्ण फ्युचर बदलू शकतो. चला बघूया या 16 चुका. 1. तुमचे प्लॅन्स कधीच कोणालाच सांगू नका. लोकांचा स्वभाव असा असतो की ते स्वतः काहीच करत नाहीत, पण दुसऱ्यांचं काम कसं होणार नाही हे सिद्ध करायला नेहमी तयार असतात. जेव्हा तुम्ही तुमचा प्लॅन सांगतात तेव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवत नाहीत, ते फक्त तुमची चूक शोधतात. त्यांच्या बोलण्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो आणि तुमच्या एनर्जीमध्ये निगेटिव्हिटी येते. आपण जेव्हा आपले प्लॅन बोलून टाकतो तेव्हा मेंदूला वाटतं की काम झालं आणि फोकस कमी होतो. म्हणून काम झाल्यावरच बोलायचं. शांतपणे काम करा, तुमचे परिणाम ओरडू द्या. तुमचे गोल्स, इन्कम, रिलेशनशिप, वीकनेसेस या गोष्टी फक्त तुमच्यात राहू द्या. ज्या गोष्टी इतरांना सांगितल्या नाहीत त्या सर्वात जास्त यशस्वी होतात हे लक्षात ठेवा. 2. स्वतःची तुलना कधीही करू नका. तुलना म्हणजे आत्मविश्वासाचा खून. दुसऱ्याच्या यशाकडे बघून स्वतःला कमी समजणं म्हणजे स्वतःची ताकद विसरणं. सोशल मीडियावर जे दाखवलं जातं ते सत्य नसतं. लोक त्यांचा सुखाचा 1 सेकंड दाखवतात, त्यामागची वर्षांची स्ट्रगल्स दाखवत नाहीत. प्रत्येकाची स्पीड वेगळी वेगळी असते, प्रवासही वेगळा असतो. एखादा पुढे गेला म्हणजे तुम्ही मागे राहणार असं नाही, फक्त तुमचा गोल्डन टाईम येत आहे. तुलना केल्याने मनामध्ये इन्सिक्युरिटी वाढते आणि सतत असं वाटतं की मी पुरेशी नाही. पण सत्य म्हणजे तुम्ही नेहमीच इनफ आहात. तुलना करणं थांबवलात तर तुमचं मन, तुमची ग्रोथ आणि तुमचं पीस तिप्पट वाढेल. 3. पास्टमध्ये अडकू नका. गेलं ते परत येत नाही, पण सतत आठवत राहिलात तर तुम्ही पुढेही जाऊ शकत नाही. भूतकाळात दुःख, हार्टब्रेक, फसवणूक, अपमान हे सगळं आपल्याला तोडतं, पण त्याच वेळी शिकवतं. एक छान लाईन आहे इंग्लिशमध्ये, ती म्हणजे गुड पीपल गिव्ह मेमरीज, बॅड पीपल गिव्ह एक्सपिरियन्स. म्हणजे चांगले लोक आठवणी देऊन जातात आणि वाईट लोक शिकवण. भूतकाळ हातात धरणं म्हणजे जखमेवर मीठ चोळत राहण्यासारखं आहे. भूतकाळ बदलता येत नाही, पण भविष्य 100% तुमच्या हातात राहे. आजवर जे वाईट झालं ते धडा म्हणून घ्या आणि आजचा दिवस सुंदर जगा. 4. सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. रील्स स्क्रोल करणं म्हणजे मेंदूला तात्पुरता आनंद, पण आयुष्यात कायमचं अपयश देणं होय. 10 मिनिटे स्क्रोल करताना कळतही नाही कधी 2 तास गेले. लक्षात ठेवा, गेलेली वेळ परत येत नाही आणि हाच वेळ भविष्यात तुमची आर्थिक स्थिती, आरोग्य, नाती, आयुष्य बदलू शकला असता. सोशल मीडियावरचा आनंद फेक असतो, पण तुम्ही गमावलेला वेळ रिअल असतो. म्हणून सोशल मीडिया वापरा, पण स्वतःचा सोशल मीडियाचा गुलाम बनू नका. ज्या गोष्टीतून ज्ञान, ग्रोथ किंवा पैसा मिळतो तेच बघा. 5. अतिशय चांगले बनू नका. मर्यादेपेक्षा जास्त चांगुलपणा म्हणजे स्वतःला दुखावणं. तुम्ही खूप सॉफ्ट असाल तर लोक तुमचं मन, तुमचा वेळ आणि तुमची भावनिक ऊर्जा शोषून घेतील. बाउंड्रीज नसतील तर तुम्हाला सर्वजण वापरून जातील. लोक तोंडावर गोड असतात, पण मनात वेगळंच असतं. म्हणून चांगले रहा, पण स्वतःवर अन्याय होऊ देऊ नका.
गरज पडली तर नाही म्हणायला शिका. तुमची किंमत तुम्हालाच ठरवायची आहे, इतरांनी नाही. 6. स्वतःला कमी समजू नका. आपल्या चुका, अपयश, पास्ट किंवा लोक काय म्हणाली हे आपली व्हॅल्यू ठरवत नाही. तुमच्यात जे गुण आहेत ते जगात कोणातच नाहीत. स्वतःला कमी समजणं म्हणजे स्वतःच्या शक्तीला दाबणं. तुमचं आत्मसन्मान हे तुमचं सर्वात मोठं अस्त्र आहे. लोक काहीही म्हणोत, तुमची जर्नी तुमची आहे आणि तुम्ही तिचे हिरो आहात. तुम्ही युनिक आहात आणि तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही, हे स्वतःला रोज आठवा. 7. टॉक्सिक लोकांना दुसरा चान्स देऊ नका. ज्यांनी पहिल्यांदाच तुम्हाला तोडलं ते दुसऱ्यांदा आणखी खोलवर तोडतील. टॉक्सिक लोक कधीच बदलत नाहीत. ते फक्त नवी पद्धत आणतात तुम्हाला तोडण्यासाठी. त्यांना परत संधी देणं म्हणजे स्वतःला पुन्हा जखमी करण्याचं आमंत्रण देणं. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमच्या आयुष्यात जागा नसायला हवी. प्रेम, नातं, मैत्री काहीही असो, जिथे पीस नाही तिथे तुमची जागा नाही. म्हणून टॉक्सिक लोकांसोबत लगेच नाती तोडून टाका. 8. लोकांच्या बोलण्यावरून रस्ता बदलू नका. लोक तुमचे डिसिजन्स जज करतील. तुमचे कपडे, तुमची बॉडी, तुमची जॉब, तुमची स्वप्न, सगळं. पण त्यांचा जजमेंट म्हणजे तुमचं ट्रूथ नसतं. लोक तुमच्या क्षमतेनुसार नाही, त्यांच्या विचारसरणीनुसार कमेंट करतात. म्हणून लोक काय म्हणतील यावर आयुष्य वाया घालवू नका. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तोपर्यंत जग काहीही बोललं तरी फरक पडत नाही. 9. कोणासाठी स्वतःला हरवू नका. नात्यांच्या नावाखाली स्वतःची ओळख हरवणं म्हणजे स्वतःला मारणं. खरं प्रेम तुम्हाला बदलायला सांगत नाही, ते स्वीकारतं. जर एखाद्या नात्यासाठी तुम्ही तुमचं स्वप्न, तुमची पीस, तुमचा स्वभाव सोडत असाल तर ते नातं आधीच चुकीचं आहे. स्वतःचं मूल्य सर्वात आधी ठेवा. जगात कोणीही तुम्हापेक्षा महत्त्वाचं नाही, अगदी तुम्ही स्वतःला सोडून. 10. चुकीच्या लोकांवर वेळ घालवू नका. रॉंग पीपल म्हणजे आयुष्याचं सर्वात मोठं ब्रेक आहेत. ते तुमची एनर्जी खातात, तुमचा कॉन्फिडंट कमी करतात आणि तुमच्या ग्रोथला थांबवतात. नेगेटिव्ह लोक नेहमी प्रॉब्लेम बघतात, पॉसिबिलिटी नाही. तुमचा एनर्जी सर्कल स्वच्छ ठेवा. जिथे पीस नाही तिथे उपस्थिती नको. 11. तक्रार करणे थांबवा. ज्याला तक्रार करण्याची सवय असते तो कधीही मोठा होऊ शकत नाही. कारण तक्रार करणारा उपाय नाही, दोष शोधतो. तो स्वतःलाच कारणं देत राहतो आणि वेळ वाया घालवतो. प्रॉब्लेम मोठी असो वा लहान, तक्रारीने काहीच बदलत नाही. उपाय शोधणारे लोक पुढे जातात, तक्रार करणारे लोक मागेच पडतात. 12. रिस्क घेण्यास घाबरू नका. रिस्क म्हणजे ब्लाइंड जंप नाही, रिस्क म्हणजे विकास. जे लोक आरामाच्या खोलीत बसतात ते आयुष्यभर तिथंच राहतात. छोटी रिस्क, नवीन स्किल शिकणं, छोटा जॉब, छोटा बिझनेस, छोटं चॅलेंज हे भविष्य मोठं करतं. रिस्क नसली तर सक्सेस कधीच मिळत नाही. सुरुवात लहान करा, पण करा. 13. हेल्थला इग्नोर करू नका. आरोग्य गेलं की सगळं गेलं. स्ट्रेस, अँक्झायटी, चुकीचा आहार, झोपेचा अभाव या गोष्टी मेंटल आणि फिजिकल हेल्थ दोन्ही नष्ट करतात. जर तुमचं शरीरच नीट नसेल तर तुम्ही कसं काम कराल, कसं कमवाल, कसं स्वप्न पूर्ण कराल? म्हणून रेग्युलर चेकअप, चांगला आहार, पुरेशी झोप, एक्सरसाइज हे नॉन नेगोशिएबल करा. हेल्थ इज द रिअल वेल्थ. 14. विचार न करता बोलू नका. शब्द बाणासारखे असतात, एकदा सुटले की परत येत नाहीत. कधीकधी एका वाक्याने एखाद्याला आयुष्यभर दुःख मिळतं. म्हणून बोलण्यापूर्वी थोडा वेळ थांबा. रागात बोललेले शब्द महाग पडतात. प्रेमाने बोललेले शब्द आयुष्य बदलतात. तुमची जीभ सांभाळा, ती तुम्हाला उंच नेऊ शकते किंवा खाली फेकू शकते. 15. स्वतःला सर्वांपुढे एक्सप्लेन करत राहू नका. जगात 2 प्रकारचे लोक असतात, जे तुम्हाला समजतात आणि जे काहीही झालं तरी कधीही समजणार नाहीत. पहिल्यांना एक्सप्लेनेशन लागणार नाही, दुसऱ्यांना एक्सप्लेनेशन दिलं तरी ते त्यांच्या मनानेच जज करतील. म्हणून स्वतःला सर्वांपुढे जस्टिफाय करणे बंद करा. शांत रहा, समजणारे समजतील. 16. प्लॅनिंग शिवाय डिसिजन घेऊ नका. भावनेत घेतलेले निर्णय सुंदर वाटतात, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. प्लॅनिंग नसलेले डिसिजन्स म्हणजे अंधारात घेतलेली वळणं. मनात उत्साह असावा, पण दिशा मेंदू देतो. योग्य माहिती, योग्य विचार, योग्य टायमिंग हे डिसिजनचे 3 स्तंभ आहेत. म्हणून विचार करा, मगच निर्णय घ्या. हे आहेत पूर्ण 16 चुका. आणि तुम्ही पण करता का या चुका? करत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा लाईफ चेंजिंग टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.